विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चिप्पा मार्केट येथे अनोळखी युवकाचा फरशी डोक्यात घालून केलेला खून शहर गुन्हे शाखेकडून 12 तासात उघड। 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8च्या सुमारास नियंत्रण कक्ष येथून माहिती मिळाली की चिप्पा मार्केट येथे एका अनोळखी युवकाच्या डोक्यात फरशी घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। त्यामुळे घटनास्थळी तात्काळ डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी भेट दिली होती। सदर प्रकरणी जेल रोड पोलीस ठाणे तसेच गुन्हा 2223 भारतीय दंडविधी कलमनुसार 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकाने बारकाईने निरीक्षण केल्यानंतर असं निदर्शनास आलं की सदरच्या घटनास्थळी मयत इसम हा त्याच्या सोबत आणि एका इसमासोबत रात्री 1:19 सुमारास त्यावेळी मयताच्या सोबत इसमाच्या हातात व त्यांच्या सोबतच्या इसमाच्या हातात त्यांनी घरातून एक दारूची बॉटल आणि ग्लास घेतल्याचे दिसले। त्यानंतर सदर घरातील इसमाकडून त्याच्याबाबत खात्री केली असता त्यांनी मयत इसम व त्यांच्यासोबत आणखी एक इसम त्यांनी रात्री त्यांच्याकडून दारू व ग्लास घेतल्याचे सांगितले। त्यानंतर घटनेचा अंदाज घेऊन अज्ञात आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो कुठल्या दिशेला गेला असेल याचा अंदाज बांधून त्या दिशेने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। यामध्ये असे दिसून आले की सदरचे सीसीटीव्ही फुटेज हे अस्पष्ट होते। मात्र मयताच्या सोबत इसम हा घटनास्थळावरून म्हणजे चिप्पा मार्केट येथून 70 फूट रोडच्या दिशेला गेल्यानंतर 3 वेळा पुन्हा घटनास्थळी आला होता। यावरून त्याच्या सोबत संशय आला। संशयित आरोपी मयताच्या सोबत एक अनोळखी इसम याने चालताना कमटम कारखान्याच्या जवळील सार्वजनिक रस्त्यावर काहीतरी कागद रस्त्याच्या कडेला फेकत असल्याचे दिसले। सदरचा कागद हा गुन्ह्याची उकल होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी तात्काळ तो फेकलेल्या ठिकाणी जाऊन तो कागदाचा शोध घेतला आणि तिथे एक टेलर कपडे शिवण्यास टाकलेली पावती मिळून आली। ती पावती कणिक नगर येथील यल्ला लिंग मठाजवळील एका टेलरच्या दुकानाची होती। त्या पावतीवर ग्राहकाचे नाव बबलू हुंडेकरी असे होते, परंतु सदर पावतीवर पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर नव्हता। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी नमूद टेलरकडे जाऊन चौकशी केली आणि तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदरची कामगिरी ही माननीय डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, माननीय डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त, माननीय प्रांजल सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर श्री सुनील दोरगे, त्याचबरोबर गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, महेश शिंदे, राजू मुद्गल, कुमार शेळके, कृष्णांत कोळी, निलोफर तांबोडी, चालक सतीश काटे यांनी केली आहे आणि या संपूर्ण खुनाची तपासणी करून त्यातील आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। विश्व 24 न्यूज करिता आमचे प्रतिनिधी सैफन नदाब। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यामध्ये किती आरोपींना पकडण्यात आले आणि पुण्यामागचं काय कारण आहे? दिनांक 15/1/2023 रोजी चिप्पा मार्केटला एका इसमाचा खून झाल्याची खबर पहिल्यांदा आम्हाला नियंत्रण कक्षाद्वारे पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेला मिळाली। त्यानंतर घटनास्थळी श्रीमती काळे मॅडम, पोलीस उपायुक्त गुन्हे, त्याच्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ कबाडे साहेब आणि गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती सोनवणे मॅडम असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। त्या ठिकाणी क्राईम ब्रांचचे अधिकारी घटनास्थळी आणि जेल रोडचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते। घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर जो मयत व्यक्ती होता त्याच्या डोक्यामध्ये फरशीचा मोठा तुकडा घालून खून करण्यात आलेला होता। मयत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती, त्यामुळे साहजिकच की कुणी मारलं या बाबतीत पण काही सांगता येत नव्हतं। आरोपी पण अज्ञात होता आणि घटना रात्रीची झाली असावी असा एक अंदाज होता। त्यानुसार वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं की प्रथम मयताची जी ओळख आहे ती पटवावी लागेल आणि त्याच्यानंतर मग आरोपीचा शोध घेता येईल। पण त्या दृष्टीने घटनास्थळाच्या म्हणजे चिप्पा मार्केटच्या आजूबाजूच्या सुमारे 3 किलोमीटर परिसरातील जेवढे काही सीसीटीव्ही फुटेज होते, साधारणतः 110 सीसीटीव्ही फुटेजचा स्टडी आमच्या गुन्हे शाखेचे जे API क्षीरसागर त्यांच्या टीममधील जे कर्मचारी आहेत, महेश शिंदे, मुद्गल, शेळके, कोळी, त्याचबरोबर तांबोळी मॅडम आणि काटे यांनी त्याची पाहणी केली
आणि त्यात असं लक्षात आलं की रात्री 1:19 हा जो मयत इसम आहे आणि त्याच्यासोबत एक इसम असे दोघं मिळून त्या चिप्पा मार्केटकडे आले. त्यावेळेस मयत इसमाच्या सोबतचा जो इसम होता त्याच्या हातामध्ये एक बॉटल होती आणि याचे प्लास्टिकचे ग्लास होते आणि घटनास्थळी पण आम्हाला प्लास्टिकचे 2 ग्लास मिळून आले होते आणि एक दारूची बॉटल फुटलेली मिळून आलेली होती, म्हणजे ती फोडण्यात आलेली होती. मग त्याच्यावरून ती कुठून तरी त्यांनी दारू विकत आणली असावी आणि ते प्यायला बसले असावेत असा एक अंदाज बांधण्यात आला. आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठून दारू विकत आणली म्हणून त्याचा शोध घेतला. मग त्यांनी ज्या ठिकाणाहून दारू विकत आणली ते ठिकाण मिळालं आणि मग त्या इसमाकडे आम्ही चौकशी केली की ह्या दोघांची ओळख पटवण्याबाबत काय त्याची मदत होऊ शकेल का. परंतु त्यांनी सांगितलं की 1-2 महिन्यापूर्वी हे आले होते, त्याच्यानंतर आजच परत आले. तर आम्हाला त्यांची नाव माहीत नाहीत, परंतु त्याच्यामधला एक जण आहे तो हा ॲम्ब्युलन्सवरती ड्रायव्हर वगैरे आहे. म्हणून आम्ही पहिल्यांदा ॲम्ब्युलन्सचे जे काही ड्रायव्हर्स आहेत हॉस्पिटलच्या ठिकाणी जे लागणारे म्हणजे सिव्हिल असेल किंवा इतर हॉस्पिटल त्यांना ते CCTV फुटेज पण दाखवलं, परंतु तरी पण काही ओळख पटली नाही. मग पुन्हा ते CCTV फुटेज आम्ही पाहायला सुरुवात केली आणि असं लक्षात आलं की त्या ठीक आहे की रात्री 1:19 नंतर हा खून झाला आहे, पण खून झाल्यानंतर ज्याने कोणी खून केला असेल तो कुठे गेला. म्हणून परत आम्ही पुढचे पण CCTV फुटेज पाहायला सुरुवात केली. त्यावेळेस असं लक्षात आलं की मयतासोबत जो इसम 1:19 त्यासोबत आला होता तो रात्री 2:30 नंतर त्या घटनास्थळी 3 वेळा आलेला आहे. आणि मग असं लक्षात आलं की यानेच हा मर्डर केला असावा. मग तो 3 वेळा त्याला येण्याचं कारण काय, म्हणून आम्ही बारकाईने तो रस्त्याने कुठे कुठे जाता ते फुटेज बघितलं. तर एका ठिकाणी तो त्याच्या हातामध्ये एक पाकिट होतं आणि त्याच्यावरून तो काहीतरी कागद टाकताना दिसला. मग त्या ठिकाणी रात्री आमची टीम परत गेली आणि त्यांना काही कागद मिळून आले. त्याच्यामध्ये तो जो हे होतं त्याच्यामध्ये काही डिझेलच्या पावत्या आल्या भेटल्या आम्हाला आणि एक हे टेलरिंग शॉपमध्ये आपण कपडे शिवायला टाकल्यानंतर जी पावती असते ती मिळाली. ती पावती 14 जानेवारीचीच होती, म्हणजे घटनेच्या 1 दिवस अगोदरची. आणि त्या पावतीवरती बबलू हुंडेकरी असं नाव लिहिलेलं होतं आणि साहजिकच पावती म्हटल्यानंतर त्याच्या टेलरच्या दुकानाचं नाव आणि त्याचा ॲड्रेस पण होता. मग आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्या टेलरच्या दुकानाला ती पावती दाखवतो, म्हणलं माझीच पावती आहे, कालच बबलू हुंडेकरी नावाचा इसम आमच्याकडे येऊन गेला. मग आम्ही त्याच्या दुकानात त्यावेळेस CCTV फुटेज होता. तर CCTV फुटेज त्याचं पाहिलं असता घटनास्थळी जो मयत इसम मिळाला होता त्याच्या अंगावर जो शर्ट होता तोच शर्ट घातलेला माणूस काल तर बबलू हुंडेकरी नावाने त्याच्याकडे ते कपडे शिवायला टाकून गेला. म्हणजे एक खात्री झाली की हा बबलू हुंडेकरी आहे. मग त्या टेलर दुकानाला विचारलं की कुठे राहतो, तर तो सांगितलं साहेब हा पद्मानगरमध्ये राहतो, कर्णिक नगरच्या आसपास एवढी माहिती आहे. आणि त्यावर मग आम्ही कर्णिक नगरला गेलो तिथे पद्मानगरमध्ये वगैरे आणि त्याचा घराचा शोध घेतला. आणि मग घराचा शोध घेतल्यानंतर की आजूबाजूच्या लोकांकडनं हा जो त्यासोबतचा जो दुसरा व्यक्ती होता त्याचा नावाचा शोध घेतला. त्यावेळेस मग असं लक्षात आलं की तो जो दुसरा इसम त्याच्याबरोबर दारू प्याला त्याचं नाव आहे बसवराज रवींद्र आतनुरे म्हणून. तर हा ती व्यक्ती आहे. मग त्याचा शोध घेतला, तो मिळून आला. मग त्याच्याकडे आमच्या API क्षीरसागर आणि टीमने सखोल तपास केला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तो खून मीच केलेला आहे, म्हणजे त्याने केल्याची कबुली दिली, परंतु त्यांनी कारण अद्याप सांगितलेलं नाही. आणि विशेषतः मग त्याने ते त्यावेळेस त्या पावत्या वगैरे त्या कोणी टाकल्या होत्या. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी खून केला त्यावेळेस मला लक्षात आलं की त्याच्या खिशामध्ये पाकिट आहे मैताच्या आणि त्याच्यावरून त्याची ओळख पटू शकते, म्हणून मग त्याने ते ओळख पटू नये म्हणून ते परत जाऊन हे केलेलं आहे तसं. आणि त्यांनी अशा प्रकारे ती गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यामध्ये सध्या त्याला जेलरोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे. पुढील तपास जेलरोड पोलीस स्टेशन करत आहे. की काहीतरी पैसे वगैरे घेतले होते त्यावरून देण्याघेण्याच्या कारणावर झालं, आपण ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ते आता ते पुढे जेलरोड त्याच्या पोलिसांच्या तपासामध्ये ते करतील निष्पन्न. कुठं अटक केलं म्हणजे आरोपी सोलापुरातूनच अटक केलं. आरोपी काय कुठे पळून गेलेला नव्हता. सोलापुरात तो म्हणजे खून केल्यानंतर त्याने गड्डा यात्रा फिरून घेतली आणि मग तो रात्री घरी आला. घराच्या आजूबाजूला असतानाच त्याला आम्ही ताब्यात घेतला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.